कसे आहात सगळे? प्रियास ललित चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी म्हटलं तर माझी दिवाळीची काही शॉपिंग झाली, वेळच नाही मिळाला, तर ते म्हणाले चल आता आपण निघूया. तर म्हटलं आता जवळजवळ 4 वाजले. ते म्हटले ना दादरला जाऊया, मस्त फिरून येऊया. सगळे म्हणतात खूप गर्दी आहे. तर मी यांना म्हटलं खूप गर्दी असेल, काय करायचं? देवळीचं जाऊन येऊया. चला आता काही काम नाही, बाकी सगळं आवरून झालेलं आहे, तर निघतो आता मस्त राऊंड मारायला. बघूया काय घेते काय नाही, कळलंच तुम्हाला. नाहीतर नुसता राऊंड तरी आहेच की, घेणार पण मी काही ना काहीतरी. सगळ्यात आधी आम्ही दादर ईस्टला गेलो, हिंदमाता साईडला. इकडे तिकडे भटकलो. खरं तर मला साड्या घ्यायच्या होत्या म्हणून त्या साईडला गेलो, पण बाकीची पण थोडीफार शॉपिंग तिथं केली. आणि नेहमीप्रमाणे खरेदीपेक्षा भटकण्याचा आनंद, नुसतं फिरायचा आनंदच खूप वेगळा, तेच मी खूप एन्जॉय करते. तो असाच असतो, लूज असतो जरा. माझी ब्युटिशियन मैत्रीण सीमा म्हणत होती शुभ लाभमध्ये खूप साड्या छान मिळतात, म्हणून मी तिथे गेले. तर तिथे एवढी गर्दी होती ना, आणि सगळ्या हेवी साड्यांचं दिवाळीमुळे तिकडे सेल चालला होता, म्हणजे विक्री. तर मी बघितलं, डोकावून आत जायला जागा नाही, मी परतले आणि दुसऱ्या दुकानात गेले, कारण मला सिंपल साड्या हव्या होत्या. जे थोडीफार गर्दी होती पण बघायला मिळाल्या छान साड्या. तर आणि एकाच दुकानात मी घेतले नाहीत, ही एका दुकानात घेतली आणि बाकीच्या दुसऱ्या दुकानात घेतल्या. ते काही शूट मी केलं नाही, मी भरभर खरेदी करून मला घर गाठायचं होतं. अजून पलीकडे वेस्ट साईडला पण जायचं होतं ना, आणि वेगवेगळी दुकानं मी का फिरले, कारण मला ना वर्कवाले डिझाईनवाल्या खूप साऱ्या भरलेल्या साड्या नको होत्या, तर त्या शोधण्यासाठी मला जरा 2-3 दुकानं फिरावं लागलं. पण इट्स ओके. ते झाल्यानंतर आम्ही पलीकडच्या साईडला आलो, दादर वेस्टला. बाप रे, बघा किती गर्दी आहे, पाऊल ठेवायला जागा नाही, इतकी गर्दी. पण ते बघताना खूप मला मजा वाटत होती, किती उत्साह आहे लोकांकडे. सणावारानिमित्तच आपण बाहेर पडतो. आपण म्हणतो वर्षभर आपण खरेदी करतो असतो, पूर्वी कसं वर्षातनं एकदाच खरेदी व्हायची, आता तसं आपण रेग्युलर खरेदी करतो, तरी सुद्धा लोकांमध्ये इतका उत्साह, इतकी गर्दी. तर तिथं पण थोडीफार शॉपिंग केली, छोट्या काही वस्तू घेतल्या, आणि फुलं वगैरे तिकडे दादरला गेले स्वस्त मिळतात ना, ती पण घेतली. आणि आता घरी आलो. आई 9:45 झाले, कधी जेवायचं झालं. आता काय नाही, संपलं, शॉपिंग संपली. ते आता थोडं जेवायचं, तयार आहे जेवण, फक्त गरम करायचं. जरा फ्रेश होते, पाय दुखायला लागले चालून फिरून. बापरे. चला मंडळी, शॉपिंग दाखवते. हे म्हणले हे जेवायच्या आधी कर, नाही तुझं जेवणात लक्ष नाही लागणार, दाखवून घे तुझं काय असेल ते एकदाच. म्हणलं हा आकाशचा कुर्ता दिला ना आकाशकडे. चलो, सगळ्यात महत्वाचं की आपली लक्ष्मीपूजनची तयारी झालेली आहे, फुलं वगैरे आणलेली आहेत. आणि मी म्हटलं खरं नंतर करणार होतं, दिवाळीनंतर. मला काही साड्यांची गरज नव्हती, पण त्या दिवशी मी त्या व्हिडिओमध्ये बोलले ना, मग अहो म्हणले नाही असं का बोलली तू, चल आत्ताच्या आत्ता. म्हणून आम्ही आज घाई गडबडीत गेलो आणि फटाफट शॉपिंग करून झालेली. भाऊ फुलं, हार, हे सगळं पूजेचे साहित्य आणलेलं आहे. ह्याच्यात देठाची पानं, हे काय रुमाल आणलेले आहेत. दादरला गेलं ना की भुलायला होतं, इतकं होतं. पण आम्ही ना 3 तासात शॉपिंग केली पटापट, सगळी वेगवेगळ्या दुकानात. महत्त्वाच्या म्हणजे माझ्या साड्या आणि एका दुकानात नाही घेतल्या, वेगवेगळ्या दुकानात साड्या घेतल्या वेगवेगळ्या. मी कुठल्या दुकानात घेतली माहिती का? विजय टेक्सटाईल. आणि मी कसल्या साड्या घेतल्या, डेली वेअरसाठी, म्हणजे प्रवासात जायला किंवा ऑफिस वेअर जे असतात ना, तशा मला हव्या होत्या. कारण मला आता बॉर्डरच्या साड्या नको आहेत, म्हणून नॉर्मल ज्या घालायच्या आहेत त्या घेतल्या, सणासुदीची नाही. ही बघा, कॉटन, लिनन कॉटनमध्ये घेतली. मला असे गोंडे आहेत, आणि हे जे वर्क आहे ना, हे मला खूप आवडलं, सुंदर. तुम्हाला दाखवू का, अशी उघडू का सगळी? ही बघा, सुंदर, म्हणजे डिसेंट वाटेल अशी ऑफिस वेअर जायला. असा प्रकार आहे. अशी ही साडी आहे,
ही कितीला घेतली आता काय आठवे ना बघ, त्याच्यात बिल आहेत का? ही साडी 800ला आहे बरोबर ना? 900. ही 900 सिंगलच घेतली ना एका ठिकाणी. 900ला आहे बरोबर. आणि ही घेतली पूजामध्ये, वेगवेगळ्या शॉपमध्ये घेतली. ही जरा सणाला जाते, पण हे कॉटन सिल्कच आहे, मरून कलर आणि ग्रीन बॉर्डर आहे. ही आहे 1000. मी म्हणजे ही दोन्ही पद्धतीने घालू शकतो, सणालाही घालू शकतो. आणि हिचं हे जे पदराचा जो हा प्रकार आहे ना, ही धाग्याची अशी जी वीण आहे ना, ती मला खूप आवडली कॉम्बिनेशन. त्याच्यामुळे ही साडी घेतलेली आणि त्याला असं थोड्याशा दोऱ्यांच्या लायनिंग अशा आहेत, वेव केलेल्या अशा छान वाटते. कलर पण मला खूप आवडला. हा दिवाळीला घालता येण्यासारखं नाही, ब्लाऊज नाही तरी पण बघणार आहे, एखादा ब्लाऊज मॅच झाला तरी असली ते घालणार आहे. तर ही झाली ठेवून देते. एक सांगते, हे दिवाळी पाडव्याचं गिफ्ट घेतलंय बरं का? हो रे, आज माझं स्पेशली शूटिंग करतात एवढं साड्या घेतली. आता ही झाली. ही घेतली माधुरीमध्ये, माधुरी नावाचं दुकान आहे, तिच्यात आम्ही दोन घेतल्या साड्या. एक पूजामध्ये घेतली, एक विजयमध्ये घेतली. ही मला अशी सहज म्हणून बघितली आणि खूप आवडली. आता सगळं असं पसारच करून ठेवते, तुम्हाला दाखवते मी मग सगळं बघते. अजून एक घेतलेली आहे साडी आहे ती, एक ऑफ पिंक कलरची घेतली आहे ना हो साडी. ही बघा, ही एक साडी घेतलेली आहे. हो अजून 2 आहेत साड्या. अजून किती साड्या घेतल्या मोजल्या नाही. ही तर मला खूप आवडली. ही जवळजवळ ना 1100ची आहे. ह्याला असे टेसल्स आहेत, खादीसारखंच आहे हे, पण एक वेगळ्या प्रकारचं सिल्क आहे. पण ह्याचा जो हा पदर आहे ना मला भरलेला, हा खूप आवडला. ऑफ व्हाईट कलर आहे, खादीसारखा लुक आहे तिचा. दाखवतेच नाही मला आता, मला खोलावीच लागणार आहे पूर्ण असं. त्याच्यावरती आहे हे जे वर्क आहे हे सुंदर दिसतंय असं. हे बघा ब्ल्यू कलरचा आणि असा सगळीकडे त्याच्या थोडं थोडं भरलेलं आहे. आणि हा त्याचा आहे पल्लू, त्याच्यावरची डिझाईन किती सुंदर आहे. ॲक्च्युली ही असंच आहे ना, सरळ कुठलं आणि उलटं कुठलंच कळेल ना मला. ही जॉर्जेटमध्ये घेतली. याला अशी थोडी सॅटिन सारखी अशी थोडीशी बॉर्डर आहे आणि हा पीच कलर आहे. ही पण डिसेंट वाटणार आहे. सगळा घोळ घालून ठेवला आहे साड्यांचा. मी तुम्हाला असं जस्ट दाखवते, नंतर सगळ्या नेसल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. तर अशा प्रकारे ही माझी साड्यांची शॉपिंग झालेली आहे. हा ढीग इथेच ठेवते. आता पुढचं दाखवते काय घेतलं. बँगल्स घेतली. हे बघा, हे आपले छोटे मोठे असतात, हे घेतलं. त्याच्यानंतर हे असे मला लागतात ब्रेसलेट, ते घेतले. त्याच्यानंतर दुसरी खरेदी, हा एक छोटासा कॉट सेट घेतलेला आहे लाईक दिस. हे त्याच्या खाली पॅन्ट आहे. आणि दुसरं काय आहे, मॅचिंग परकर घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही रांगोळीची पट्टी आहे. तर सगळं दाखवायचं. त्याच्यात पण काय जमली तरी आम्ही 2-3 तासात पण आलो. हा स्कर्टवरती हा मी टॉप घेतलेला आहे, कसा गुंडाळून टाकलेला आहे असं जीन्सवर वगैरे घालायला. काही रोड शॉपिंग पण आहे ह्याच्यातली, शॉपमधल्या साड्या आहेत. आणि हे सगळं हा पण एक कॉट सेट घेतलेला आहे बघा. हा मी तुम्हाला ओपन करून दाखवते, कारण हा असा दाखवता येणार नाही. व्हाईटमध्येच घेतलाय मस्तपैकी. हा आणि ही त्याच्या खाली पॅन्ट आहे. हे घातल्यावरच कळेल सगळं. असं सगळं आहे हे. नंतर स्कर्ट आधीच घेतलं होतं, त्याला मॅचिंग ते सगळं घेतलं. अजून काय घेतलंय का, हा गडू घेतला पाण्याचा. मला सूर्याला अर्ध द्यायला लागतं ना, ते कॉपरचा आहे तर हे स्टीलचा घेतला आपला साधा. असं छोटं मोठं काय काय आणलं. हे अहोनचं आहे सगळं, पण त्यांनी काही घेतलंच नाही. मी त्याला सांगत होती घ्या, त्याचं असंच आहे. आकाशला सदरा घेतला, आकाश गेला घालायला तिकडे आतमध्ये. हे माझं सगळं आहे.
आता अहो कधी घेणार आहेत काय माहिती, असं असतं ऐकत नाही. पण मी काय घ्यावं म्हटलं तर त्यांना आवडत नाही. माझी मी नंतर करतो. घ्या ना तुम्ही पण काहीतरी. हो घेणार. शॉपिंग पार पडलेली आहे, पोट भरलं माझं. आता जेवूया. चला आवडायला घेऊया बाबा. फायनली सगळं मनासारखं घर लावून झालं, सगळी धावपळ संपली आणि आता लक्ष्मीपूजनाची तयारी. मला सगळे म्हणतात हे सगळं करताना तुला गुडघे दुखत नाहीत, किती वेळा खाली वागते, किती वेळा उठते, किती वेळा बसते. अरे नाही दुखत. हेच तर खरं सणांची गंमत आहे की आपण इतकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, म्हणजे मनापासून, की आपल्याला आपल्या दुखण्याचाही विसर पडतो की आपलं काही दुखतंय. आपण एकदम आनंदी फ्रेश राहतो, हो की नाही. तर मी आता साडी नेसायला गेली तोपर्यंत अहो म्हणले मी बाकीची तयारी करतो. ते काय त्यांनी स्टिकर आणलेत, म्हणजे गणपतीचं आहे आणि शुभलाभचं आहे. तर ते देव्हाऱ्यावरती ते म्हणाले मी लावून घेतो, तोपर्यंत तू तयारी कर. तर जरा खाली घ्या. हां जरा अजून हलकासा एकदम हलका खाली घ्या बस. हां लाव. हां जरा राईट जरासा तिरका करा असा या साईडला, अजून अँटी क्लॉकवाईज. हां बस चिपका. दिवाळी या सणाची खरी गंमत आपण कोणती साडी नेसली, काय दागिने घातले याच्यापेक्षा ते दिवे, ते रांगोळी याच्यातच आहेत. घराघरासमोर लागलेले दिवे आणि त्या दिव्यांनी उजळणारा तो परिसर मनाला खूप प्रसन्न करून जातो. लक्ष्मीपूजनाची तयारी आम्ही केली आणि साधीसुधी आमची नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन आम्ही करून घेतलं आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं. म्हणजे प्रत्येकजण आपल्या घरात आपापल्या परीने दिव्यांची रोषणाई करत असतात. आपल्या जीवनातील दुःखाचा, अनारोग्याचा, संकटांचा अंधकार दूर होऊन सुखाच्या, आनंदाच्या, समृद्धतेच्या, आरोग्याच्या, मनशांतीच्या दिव्यांनी आपलं जीवन प्रकाशमय हो, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. बघा ना, हे सण आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. किती प्रसन्न वातावरण, तो अगरबत्तीचा सुवास, धूप, दीप, फुलं, ह्या सगळ्यांनी वातावरण प्रसन्न होतं. घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात आणि एक आपली परंपरा, संस्कृती जपल्याचंही समाधान. तर आता लक्ष्मीपूजन झालेलं आहे. साध्या पद्धतीने जसं मला जमेल तसं आम्ही करतो. खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे डेकोरेशनचे प्रकार आहेत. आपल्याला जसं जमेल तसं करायचं. आता आकाशने पण प्रार्थना केली, पूजा केली. खरं तर यावेळेला अमावस्या 2 दिवस असल्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच लक्ष्मीपूजन केलं आणि गावाला उद्या करणार आहेत, कारण उद्या 5 वाजेपर्यंत अमावस्या असल्यामुळे आम्ही आज केलं. तेव्हा म्हणाले आता आपली इकडचं लक्ष्मीपूजन झालं, आपण निघूया. लक्ष्मीपूजन झालं आणि आता अहोंचं म्हणणं आहे की पहाटे निघायचं. मग आता माझं सगळं पॅकिंग राहिलंय, पण आता म्हटलं आत्ता करून ठेवते म्हणजे निघूया. कारण कसं असतं, गावी जायचं म्हटलं की दोघं पण खुश, ते काही झोपणार नाही. 3 वाजता पण मला उठवते, मग मी कधी पॅक करणार. आता ते सगळं आता पॅक करते. अजून कपडे पण कपड्यांची बॅग भरायची, सगळे गिफ्ट्स भरायचे. कसं भरायचं हे ह्या पिशवीतच ठेवते. हे जे आहे ना, ह्याच्यातच टाकते. त्या पिशवीत कसं का? मग ही पिशवी न्यायला बरी पडेल ना. त्याच्यामध्ये ते हे पण टाकते ना, हे बसतील याच्यामध्ये. आणि हे आपल्याला अशाच गाडीत ठेवू का? ही एक बॅग आहे बघा, त्याच्यात भरून त्याच्यात बरं. आणि अजून काय आहे ते बघा, गाडीत टाकायचं काय काय राहिलं असेल सगळं. आणि मग कपड्याची एक बॅग. तर गावाला जायची खुशी वेगळीच आहे. दोन्हीकडे दिवाळी असते. किती पण काय असू दे, 2 दिवस जरी गावाला गेला ना तर मला बरं वाटतं. 1 दिवस सासरी, 1 दिवस माहेरी, तेवढंच जरा सगळ्यांना भेटून यायला मिळतं. आणि आता लवकर सुट्टी नाही, तर आता पटापट हे सगळ्या बॅगा भरते आणि उद्या निघायचं. हे उद्या सकाळी आवडायचं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. आता भेटूया डायरेक्ट गावालाच.